जोश मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया काही ठळक बातम्या। अंजनगाव सुर्जी तालुक्यात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। जादूटोण्याच्या माध्यमातून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावत तांत्रिकासह 4 आरोपींना अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा शेलगाव मार्गावरील बंद अवस्थेत असलेल्या अंबादेवी साखर कारखाना परिसरातील आसरादेवी मंदिरासमोर घडली। मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास कारखान्यातील चौकीदाराला मंदिराजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या। चौकीदाराने जवळ जाऊन पाहणी केली असता काही जण जादूटोण्याचा विधी करत असल्याचे लक्षात आले। घाबरलेल्या चौकीदाराने तात्काळ पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच अंजनगाव सुर्जी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी फरार झाले होते। घटनास्थळी खोदलेला खड्डा, लिंबू, मिरची, हळद, कुंकू, बाहुल्या, हार, फुले तसेच टिकास, फावडे असे जादूटोण्याचे साहित्य आढळून आले। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांनी तात्काळ शोध मोहीम राबवली। अवघ्या 24 तासात चिखलदरा तालुक्यातून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रवींद्र जामकर, सुधाकर कोळे, तांत्रिक राजाराम सावळकर आणि मनोहर येवले यांचा समावेश आहे। सर्व आरोपींवर महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सखोल चौकशी सुरू आहे। अंधश्रद्धाजन्य कृत्यांना अजिबात सहन केले जाणार नाही अशी ठाम भूमिका पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांनी व्यक्त केली। ही घटना अंधश्रद्धेविरोधातील जनजागृतीची गरज अधोरेखित करते। नागरिकांनी अशा प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। जोश मराठी, अंजनगाव सुर्जी।